या गैरसमजामुळे काल आपण तातडीने नदीवर येऊन पाहणी केली. एवढं दुःख असताना सगळं तुम्ही फार वेळ बोलत तिथं त्या पाण्यामुळे फार लोकांना यात सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर। आज सुनेत्रा पवार शपथ लेने वाली है, क्या आपको इस बात की जानकारी है? नहीं तय किया होगा तो उनसे पार्टी ने तय किया होगा। और जो अखबार में आया है इसे लगता है कि पार्टी ने कुछ तय किया है, क्योंकि कुछ लोगों का नाम आया है, जैसे प्रफुल्ल पटेल, जैसे तस्करे, जो उन्होंने इनिशिएटिव लिया है। चलिए इनके पार्टी ने इंटरनल कुछ न कुछ तय किया होगा। कल नरेश अरोड़ा की मीटिंग हुई थी सुनेत्रा पवार के घर, क्या आप जो नाम लेते हैं मैं उनको जानता हूं। साहेब, अनेक नेत्यांचं मत असं आहे की दोन्ही राष्ट्रवादीत एक व्हावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल. असं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं याच्यावर गेली 4 महिने पक्षाची चर्चा झाली आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं. सगळं डिस्कशन या लोकांनी केलं. दुर्दैवानं त्या अपघातामुळे याला खंड पडेल असं शिक्षण दिसतं. काल साहेब खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील यांनी जी मुंबईमध्ये चर्चा केली याची कल्पना कुणाला देण्यात आली होती का? कारण मला माहिती मी आज वाचलं सकाळी. सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी। हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है, पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है। एज अ मेंबर ऑफ द फैमिली, व्हाट डू यू थिंक अबाउट इट? वाचलं आहे की जो गया उसको ऑफिस लाने रहेगा। अभी आज ऐसी स्थिति में कैसे सामना करना, इसको ध्यान देना पड़ेगा। और इसीलिए कोई ना कोई तैयार होकर आगे आने के लिए, जिम्मेदारी लेने के लिए तैयार हो, तो इससे हम लोगों को कॉन्फिडेंस मिल सकता है। साहेब, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर या दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसत. अशी चर्चा आहे की दिल्लीमध्ये सुप्रियाताईंना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला मंत्रिपदावर घेतलं जाईल. अशी चर्चा सर आपने बताया कि आपको कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था एनसीपी के नेता, कॉन्फिडेंस में सुनेत्रा पवार का नाम आगे ढकेलने से हमारा कॉन्फिडेंस में फांसी की उनकी जिम्मेदारी हमारे अलग है। पर क्या आपके परिवार के है, आपका परिवार इसमें काफी क्लोजली इन्वॉल्व है? परिवार की समस्या हो तो साथ देने के लिए है, अगर बाकी परिवार के सुने। पर क्या आपको कोई ऐतराज है सुनेत्रा पवार जी का नाम आगे ढकला गया? साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, घाईघाईत शपथविधी केला जातोय. आपलं काय मार्गदर्शन? पक्षाने जे काही ठरवलं त्याची पद्धती आपल्याला दिसते. अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतं की ही कारण आहे? आणि पक्षाची जबाबदारी करणार असते ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले. सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झालं पाहिजे ना. एवढी घाई कशासाठी? कोण करताय सगळं? जयंत पाटील हे सगळं भाजपचं सांगण्यावरून करतात. असं जयंत पाटील आणि दादांची सूर समोर येतो. चर्चा सुरू होती, परंतु
आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही, परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एक होत होता. सिरीज ऑफ दिस आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला. आणि ही तारीख आधीची दिलेली पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं बोललं जातं. पवार फॅमिली सहमत आहे का सगळ्या एवढ्या काहीशी? असा चर्चा तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? साहेब, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात. फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. मी स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का बसला. आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? कधी त्याच्यात नाही. साहेब, मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवले गेले जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी हे सगळं केलं घडून आणले गेले. चर्चा तुमच्या मनात आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहब, सुमित्रा नाही, तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चा नाही, उत्साहच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत. असं काही सांगता येत एकदम सांगतो. साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. अशा अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावे? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती? साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघताय? डिपार्टमेंट जे आहे ते खोल्यात जातात. त्यांनी काल CIDC जाहीर केली. सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. सर, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी प्रक्रिया त्याच्यात आम्ही मी सांगितलं अजित पवार होते, जयंत पाटील होते. जयंत पाटील हे जाऊन विचार करतील तुला काय करायचं.
तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असेल? ते आमच्या कारणावर आहे. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडवून आणलंय असं वाटतं. अशी व्हायची असते मला साहेब असं पण अनेक म्हणजे तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी? साहेबांचा अंदाज असा होता का आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचा शेवटचं. साहेब भाजपवर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत चालणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काही सवाल दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहे तर ते सत्तेमध्ये आहे. आमची जी चर्चा चालली होती त्याच्यात असा तिसरा पक्ष त्याचं नाव नव्हतं. थँक्यू.